नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना आघाडीवर. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसची आघाडी मात्र त्रिशंकू अवस्था. तीन नगर परिषदा, 62 नगरपंचायती आणि 2154 ग्रामपंचायतींची मतमोजणीही सुरू. उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडायला सुरुवात. परदेशातला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा अरुण जेटली यांच्याकडून पुनरुच्चार. आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात उभय देशांदरम्यान 2 करारांवर स्वाक्षऱ्या. आणि ते सविस्तर वृत्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून सत्ता कोणाच्या हाती याबाबतचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असणारे शिवसेना आणि भाजपा या निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकल्यानं इथल्या निकालाविषयी कमालीची उत्सुकता लागली होती. शिवसेनेनं आघाडी घेतली आहे तर एमआयएमनं खातं उघडलं आहे. 122 जागांपैकी 3 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 2 प्रभागांवर बहिष्कार टाकण्यात आला. यामुळे 117 जागांसाठी काल ही निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालाविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आणि आज त्याची मतमोजणी झाल्यानंतर जे निकाल बाहेर आले त्याप्रमाणे इथे कोणालाही बहुमत मिळालेलं नाही. मात्र शिवसेनेनं भाजपावरती कुरघोडी करत 52 जागा मिळून बाजी मारलेली आहे. भाजपाला 41 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. या महानगरपालिकेमध्ये एकूण 122 जागा आहेत. त्यापैकी 120 जागांवरती प्रत्यक्षात निवडणूक झाली. 2 जागांवरती मतदारांनी बहिष्कार घातलेला होता. त्यामुळे प्रत्यक्षात 120 जागांचीच निवडणूक झाली. 3 जागा बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे 117 जागांसाठी प्रत्यक्षात मतदान झालं. त्याची मतमोजणी आज झाली. आज या संपूर्ण इलेक्शनमध्ये, या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते भाजपा आणि शिवसेनेमध्ये रंगलेल्या वादामुळे आणि त्यामुळे इथं कोण बाजी मारणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. एकूण 120 जागांपैकी 52 जागा शिवसेनेनं मिळवलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात बहुमतासाठी 61 हा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना अद्याप बरीच कसरत करावी लागणार आहे. भाजपानं इथे एक हाती सत्ता देण्यासाठी अक्षरशः जंग पछाडलं होतं. मात्र त्यांना आतापर्यंत 41 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे. 120 जागांपैकी 118 जागांचा अधिकृत निकाल जाहीर झालेला आहे. त्यापैकी जर निकालांचं आकडेवारी आहे त्याप्रमाणे शिवसेनेला 52 जागा, भाजपाला 41 जागा, मनसेला 8 जागा, काँग्रेसला 4, राष्ट्रवादीला 2, बहुजन समाज पार्टीला 1, एमआयएम तिथे कल्याण डोंबिवलीमध्ये प्रवेश केलेला आहे 1 जागा जिंकून आणि जागांवरती विजय मिळालेला आहे. गेल्या वेळीची जर आकडे आपण पाहिले तर शिवसेनेनं जितक्या 31 जागा होत्या शिवसेनेच्या गेल्या वेळी त्या जागांच्या जवळजवळ दुप्पट जागांवरती ते पोहोचले आहेत. भाजपनं मात्र जोरदार मुसंडी मारत गेल्या वेळी ज्या 9 जागा जिंकल्या होत्या त्याच्या तुलनेमध्ये यावेळेला 41 जागा जिंकलेल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र इथे पूर्णपणे सपाट झालेली आहे आणि ही जर निवडणूक पाहिली तर एकंदरीत जी मतमोजणी झालेली आहे त्याच्यामध्ये मिळालेले मतदानाचे आकडे जर आपण पाहिले तर संपूर्ण सगळ्या प्रभागांमध्ये भाजपा आणि शिवसेनेलाच मोठ्या प्रमाणावरती मतं मिळालेली आहेत. इतर सर्व पक्ष हे जवळजवळ काँग्रेस तर पूर्णपणे साफ झालेली या ठिकाणी पाहायला मिळाली. अशा पद्धतीने आताच्या घडीला जर निवडणुकीचे निकाल पाहिले तर बहुमत गाठण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतात तर शिवसेना अपक्षांच्या मदतीने इथे सरकार स्थापन करतं हे पाहण्याचा औत्सुक्याचं ठरणार आहे. मिलिंद लिमये, दूरदर्शन बातम्यांसाठी, कल्याण. धन्यवाद मिलिंद. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे सर्वच्या सर्व म्हणजे 81 जागांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे इथे त्रिशंकू अवस्था आहे. भाजपा, ताराराणी आघाडी, रिपाई आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या चौघांची आघाडी या निवडणुकीसाठी झाली होती. या निकालाविषयी अद्ययावत माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शशी गजवानी. कोल्हापूर नगरपालिकेचे निकाल आता हाती आले असून सर्वचे सर्व 81 जागांचे निकाल लागलेले आहेत. यात काँग्रेसनं सर्वाधिक म्हणजे 27 जागा मिळवलेल्या आहेत. तर त्याच्या खालोखाल भाजप आणि ताराराणी आघाडी हे एकत्र जरी लढले असले तरी भाजपला 13 जागांवर समाधान मानावं लागलं आणि ताराराणीला 19 जागा मिळाल्या.
राष्ट्रवादीला केवळ 15 जागांवर समाधान मानावं लागलं आणि शिवसेनेचा बार अगदीच फुसका निघाला. त्यांना फक्त 4च जागा मिळवता आल्या आणि अपक्ष 3 जागांवर निवडून आलेले आहेत. एक शक्यता अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर येण्याची एक म्हणजे संधी आहे. मागची महानगरपालिका त्यांच्याच ताब्यात होती. यंदाही तेच पुन्हा सत्तेवर येतील. काँग्रेसने जरी 27 जागा मिळवल्या असल्या तर त्यात त्यांना अपक्षांमध्ये 2 उमेदवार त्यांना मानणारे आहेत, काँग्रेसला मानणारे आहेत आणि एक जो अपक्ष आहे तो मनसेचा पदाधिकारी आहे, पण तो अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे. खरं म्हणजे ही निवडणूक, महापालिकेची निवडणूक केवळ कोल्हापूर शहरावर सत्ता कोणाची हे ठरवणारी नव्हती, तर भविष्यातील भाजप शिवसेना राज्य सरकारच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. आणि या निवडणुकीमुळं पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार राजे क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती या निवडणुकीमुळे. पण काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं बाजी मारली असं म्हणायला हरकत नाही आणि ते या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की भाजपला अजून खूप इथं काम करावं लागेल आणि त्याशिवाय या शहरात म्हणजे नागरिक भागात अजून विकासाची कामं प्रलंबित आहेत, तर त्यासाठी त्यांना जोरदार विरोधी पक्ष म्हणून त्यांना भूमिका बजवावी लागेल. खरं म्हणजे आता या निवडणुकीत राष्ट्रवादीचं म्हणजे जी अपेक्षा होती की ते सत्तेवर येतील, तेही सुद्धा एकदम मोठ्या प्रमाणात अपयशी ठरलेले आहेत. केवळ 15 जागा मिळालेल्या आहेत. त्यांचा शहर अध्यक्ष राष्ट्रवादीचा तोही पराभूत झालेला आहे. भाजपच्या आशिष ढवळेंनी त्यांचा पराभव केलेला आहे. एकूण 506 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती 81 जागांसाठी. त्यात 4 प्रमुख पक्ष होते, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे पक्ष होते. भाजपनं ताराणी आघाडीची युती केली होती, त्यात त्यांना रिपाई आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ होती, तर राष्ट्रवादीला जनसुराज्य शक्तीची साथ होती. काँग्रेसने मात्र ही निवडणूक स्वबळावर लढवली. या निवडणुकीत अगदी म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून ते उद्धव ठाकरेंपासून ते अजित पवारांपर्यंत म्हणजे दिग्गजांच्या सभा झाल्या, पण काँग्रेस कोल्हापूरच्या जनतेनं असं दाखवून दिलं की या सभांचा किंवा या नेत्यांच्या भाषणांचा त्यांच्या मतदानावर काहीच परिणाम होत नाही. आता पाहूया 16 तारखेला महापौराची निवडणूक आहे. येत्या उद्या परवापर्यंत एक साधं चित्र स्पष्ट होईल आणि अशी अपेक्षा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवतील. धन्यवाद शशी गजवानी. आजचे हे जे निकाल लागलेले आहेत त्याच्यावर आपण एक नजर टाकूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना 51, भाजपा 41, मनसे 9, काँग्रेस राष्ट्रवादी 9 आणि इतर 12. कोल्हापूरमध्ये काँग्रेस 27, भाजपा 15, ताराराणी 19, राष्ट्रवादी 15, शिवसेना 4 आणि इतर 3 असे आतापर्यंतचे निकाल आपल्या हाती आलेले आहेत. राज्यातल्या 3 नगर परिषदा, 62 नगरपंचायती आणि 21 जिल्ह्यातल्या 2154 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. काही ठिकाणचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. वर्धा जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली आहे. कारंजा नगरपरिषद निवडणुकीत 17 पैकी 16 जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर आष्टीमध्ये 10 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. समुद्रपूर नगरपंचायतमध्ये भाजपाला 8 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात हिंगणा नगरपंचायतीत 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 6 जागांवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. कुईगर पंचायतीत काँग्रेसला 8, भाजपाला 4 तर भिवापूरमध्ये काँग्रेसला 5, भाजपाला 3 तर बहुजन समाज पार्टीला 3 जागा मिळाल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायतींची मतमोजणी झाली असून 4 पैकी 3 नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. भारतीय जनता पार्टीला 1 नगरपंचायतीवर समाधान मानावं लागलं. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर वडवणी नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात राहिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात 3 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले असून सर्व नेत्यांनी आपापले गड कायम राखले आहेत. कर्जतमध्ये भाजपानं सत्ता राखली आहे तर पारनेरमध्ये शिवसेनेनं आणि अकोलेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता हाती राखली आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारली आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या 4 नगरपंचायतींच्या 67 जागांपैकी भाजपाला 28, काँग्रेसला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 6, शिवसेनेला 6 तर एमआयएमला 3 जागा मिळाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणात उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून पाणी सोडायला काल रात्रीपासून सुरुवात झाली.
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून 3,000 तर मुळा धरणातून 6,000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्यात आलं. भंडारदरा धरणातूनही जायकवाडी धरणाच्या दिशेनं काल पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मुळा धरणातून आजही 7,000 घनफूट प्रति सेकंद पाणी सोडण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून जायकवाडी धरणात सोडण्यात आलेलं पाणी काल रात्री उशिरा स्थानिकांच्या विरोधामुळे बंद करण्यात आलं होतं. चोख पोलीस बंदोबस्तात काल रात्री 11:15च्या सुमाराला पाण्याचा विसर्ग सुरू झाला. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करत थेट धरणाच्या बांधकामावर हल्ला चढवला. यामुळे पाण्याचा विसर्ग थांबवण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. दरम्यान या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जायकवाडी धरणात केवळ 4.5% पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी मिळाल्यानंतर हा साठा 12% पोहोचेल अशी अपेक्षा आहे. परदेशातून काळा पैसा परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. परदेशातून अवैध मार्गांनी येणाऱ्या पैशाला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंदर्भात नवी दिल्ली इथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज जेटली यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. विविध देशांच्या सहकार्यानंच काळ्या पैशाला आळा घालता येईल असं ते म्हणाले. परदेशामध्ये असलेल्या मालमत्ता आणि कर चुकवेगिरी या अर्थव्यवस्थेसमोरच्या सर्वात मोठ्या समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं. महसूल सचिव हसमुख अधिया या परिषदेला उपस्थित होते. कॉर्पोरेट टॅक्स सवलत रद्द करण्यासाठी आवश्यक आराखडा सरकार या वर्षअखेरपर्यंत आणेल असं अधिया म्हणाले. अवैध मार्गांनी देशात येणारा पैसा रोखण्यासाठी दक्षिण आशियाई प्रादेशिक गुप्तचर समन्वय केंद्र उभारण्याचा सरकारचा विचार आहे असं त्यांनी सांगितलं. भारतासह 7 देशांच्या एकत्रित प्रयत्नातून हे केंद्र उभारलं जाईल आणि ते सुरू झाल्यावर दक्षिण आशियाई देशांना एकमेकांच्या संपर्कात राहता येईल अशी माहिती अधिया यांनी दिली. मुडीज या पतमानांकन संस्थेच्या गुंतवणूकविषयक सेवेनं भारतीय बँकिंग व्यवस्थेबद्दलच्या दृष्टिकोनात सुधारणा करून स्थिर असा दर्जा दिला आहे. कर्जदारांसाठीच्या कार्यात्मक वातावरणात हळूहळू सुधारणा होत असल्याचं मत नोंदवत यामुळे भविष्यात बुडीत कर्ज वाढणार नसल्याच्या अपेक्षेनं ही सुधारणा करण्यात आली आहे. कर्जदारांच्या मालमत्तेचा दर्जा घसरत असल्याच्या कारणास्तव मुडीजनं नोव्हेंबर 2011 मध्ये भारतीय बँकिंग यंत्रणेला नकारात्मक दर्जा दिला होता. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान जकार्ता इथे अपारंपरिक ऊर्जा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण विषयक 2 सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या. इंडोनेशिया आणि ब्रुनेईच्या 5 दिवसीय दौऱ्यादरम्यान आज उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पत्नीसह इंडोनेशियाचं राष्ट्रीय मशीद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक इस्तेक्लाल या मशिदीलाही भेट दिली. यावेळी भारत आणि इंडोनेशियातले इतर अधिकारीही उपस्थित होते. औषधांच्या किमतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या राष्ट्रीय औषध दरनिश्चिती प्राधिकरणानं 18 औषधांचे दर नियंत्रित केले आहेत. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे मधुमेह, रक्तदाब आणि न्यूमोनिया यावरची औषधं स्वस्त होण्याची शक्यता औषध दर निश्चिती प्राधिकरणानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये संप्रेरक सोडणाऱ्या काही उपकरणांच्या दरातही सुधारणा करून त्यांचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये नामवंत कंपन्यांच्या औषधांचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक औषधांच्या किमती कमी झाल्या असल्यानं त्यांचा परिणाम औषध निर्मिती उद्योगावर झाला असल्याचा दावा करत या उद्योगानं या कपातीला विरोध केला आहे. बिहार विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे प्रथमदर्शनी आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसत आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या नेत्यांनी आपलं स्पष्टीकरण न दिल्यास कारवाईचा इशारा निवडणूक आयोगानं दिला आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांच्याकडून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी झालेल्या कथित वक्तव्याबाबतही आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत येत्या 4 वर्षात 20,000 गावं टंचाईमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये श्रमिक पत्रकार भवनात काल पत्रकारांशी ते बोलत होते. जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढवून पहिल्या टप्प्यात 5,000 गावात जलसंधारणाची कामं हाती घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगातील गुंतवणूक, शेतकऱ्यांना वीज जोडण्या, पीक कर्जात 1.5 पटीने वाढ, सावकारी कर्जातून मुक्तता याबाबत निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. प्रलंबित सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा शासनाचा प्रयत्न असून पुनर्वसनासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांनी निव्वळ शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता शेतीला पूरक अशा जोडधंद्यांची कास धरणं गरजेचं असून त्याशिवाय शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुदृढ होऊ शकत नसल्याचं मत
नाबार्डचे महाप्रबंधक SD नलावडे यांनी व्यक्त केलं आहे। वाशिम इथल्या जिल्हा सहकारी बँकेत उभारण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता केंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते। नाबार्डकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। या योजनांची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे। बँकेकडून राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती चलचित्रफीत तसंच डिजिटल बोर्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन नलावडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केलं। गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे। मात्र स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनियमित कारभारामुळे शाळा वसतिगृहांमधले आदिवासी विद्यार्थी सोयी सुविधांपासून वंचित राहत आहेत। जिल्ह्यातल्या विविध आदिवासी आश्रमशाळा तसंच वसतिगृहांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीनं सोयी सुविधा पुरवण्यात येत आहेत। मात्र तिथल्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही। गरम पाणी विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून वॉटर हीटर तिथं लावलेले आहेत, सोलर वॉटर हीटर त्यांचं सुद्धा असं फुटलेल्या अवस्थेत आढळलेले आहेत। ते या बऱ्याचशा ठिकाणी अंधार पसरलेला आहे, जनरेटर पुरवलेले नाही आहेत असं या मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये घडलं आणि हे पूर्ण माहिती पालकमंत्र्यांना दिली। मग पालकमंत्र्यांना दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्व वसतिगृहाची चौकशी लावतो आणि जनरेटरचा शोध मी घेतो असं पालकमंत्री साहेबांनी दिली। सोलर वॉटर हीटर जनरेटर गेल्या 3 वर्षांपासून बंद आहेत, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। सोलर वॉटर हीटर हे खूप दिवसापासून आहे, 2-3 वर्षे झाले आहेत। जुन्या आणि नवीन जुन्या बिल्डिंगला नाही आहेत, नवीन 2 बिल्डिंगला आहेत, पण त्याचा अजून वापर होत नाही आहे। आता कडाक्याची थंडी पडत आहे, पण मुलींना थंड पाण्याने सांगोळ करावा लागते, त्यामुळे मुलींच्या खूप तब्येती बिघडत आहेत। तर नाही आहे आणि संगणक पण उपलब्ध आहेत पण सुरू नाही आहेत। नंबर 1 बिल्डिंगला फक्त 3 संगणक आहेत, ते पण बंद पडले आहेत आणि बाकी 2 बिल्डिंगला पण एकही संगणक उपलब्ध नाही आणि लायब्ररी पण नाही आहे। इतर सोयी सुविधा तर मिळत नाहीच, तसंच 7 महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थिनींना निर्वाह भत्ता देण्यात न आल्यानं त्यांनी उपोषणही केलं होतं। जर या भागातल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीनं सोयी सुविधांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे। प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा हा शिक्षणातली गुणवत्ता वाढ करणारा तसंच विद्यापीठांची स्वायत्तता जोपासणारा आणि विद्यार्थी केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं। नांदेड इथे मराठवाडा विद्यापीठात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली काल परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। प्रस्तावित कायद्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या सर्वच घटकांचा विचार व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थी तसंच शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जात आहे असं तावडे यांनी सांगितलं। राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लातूरमध्ये काल लोकसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वैशाली बौद्ध विहारचे विश्वस्त केशव कांबळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। सरकारच्या गेल्या वर्षभराच्या काळात काही कामं चांगली झाली आहेत। या सरकारनं मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांना ताठमानेनं जगता यावं यासाठी सर्व प्रकारच्या मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळाला निधी देण्याची मागणी कांबळे यांनी यावेळी केली। राज्यमंत्री विजय देशमुख यांच्यासह स्थानिक भाजपा नेते यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत राज्यातल्या 19 शहरांमध्ये उघड्यावर शौच करण्याची पद्धत संपुष्टात आली आहे। नागरी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा जिल्ह्यातलं मलकापूर, कोल्हापूर जिल्ह्यातलं मलकापूर, पन्हाळा, वेंगुर्ला, खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, रोहा, माथेरान, भगूर, मोवात, कुर्डुवाडी, करमाळा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातले बी आणि सी प्रभाग हागणदारीमुक्त झाले आहेत। 2018 सालापर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचं उद्दिष्ट साकार होईल असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छतेची सप्तपदी ही संकल्पना मांडली होती। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त पुण्याच्या बार्टी संस्थेच्या वतीनं काढण्यात आलेल्या समता रथाचं काल अकोल्यात आगमन झालं। या निमित्तानं जिल्ह्यात 2 दिवस समता दूत जागर करण्यात येणार आहे। अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शरद गवई आणि इतर सदस्यांनी समता रथाचं स्वागत केलं।
हारत जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागात प्रबोधनात्मक कार्यक्रम करणार असून सामाजिक समतेचा संदेश देणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे काल नौदलाच्या वतीनं बँड वादन करण्यात आलं. खास सामान्य लोकांसाठी हे बँड वादन आयोजित करण्यात आलं होतं. सामान्य नागरिकांनी हे बँड वादन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र इथे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवात देशभरातल्या विविध पारंपरिक, आदिवासी आणि शास्त्रीय कलाशैली सादर केल्या जाणार आहेत. नव्या पिढीला देशाच्या संस्कृतीची ओळख व्हावी या हेतून हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. रविवारपासून सुरू झालेल्या 8 दिवसांच्या या महोत्सवात 1400हून अधिक कलाकार आणि 100पेक्षा जास्त शिल्पकार सहभागी झाले आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरातले सर्व कलाकार या राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या सांस्कृतिक उत्सवात नृत्य, संगीत, नाटक आणि हस्तशिल्प अशा विविध कलेच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत. आट्यापाट्यांच्या 28व्या राज्यस्तरीय कुमारगट स्पर्धेला वाशिम जिल्ह्यातल्या अनसिंग इथे नुकतीच सुरुवात झाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातल्या मुलांच्या 22 तर मुलींच्या 14 संघांनी हजेरी लावली आहे. आट्यापाट्यात प्रावीण्य मिळवून छत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या आकाश नांदुरकर या क्रीडापटूचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्राचीन काळापासून खेळला जाणारा हा क्रीडा प्रकार आता आधुनिक स्वरूपात खेळला जात आहे. हवामान. येत्या 48 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना आघाडीवर. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसची आघाडी मात्र त्रिशंकू अवस्था. तीन नगर परिषदा, 62 नगरपंचायती आणि 2154 ग्रामपंचायतींची मतमोजणी ही सुरू. उत्तर महाराष्ट्रातल्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडायला सुरुवात. परदेशातला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा अरुण जेटली यांच्याकडून पुनरुच्चार. आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यात उभय देशांदरम्यान 2 करारांवर स्वाक्षऱ्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.